गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? सो आज मी सकाळी सकाळी उठून लवकर माझं ऍज युजल जे गरम पाणी आहे ते पियत माझ्या विंडो मध्ये बसली. इथे आयांशही आज लवकर उठलेला आहे. अँड हा, ऍज युजल माझे जे बर्ड्स आहेत, बर्ड सोबत आम्ही मस्ती करतोय. सो आज जो फिमेल बर्ड आहे, आज जो फिमेल बर्ड आहे तो बघाल तर बाहेरच येत नाहीये. एक आय थिंक सो, मला वाटतं त्यांनी 10 ते 20 दिवसापूर्वी अंडी दिलेली. सो आम्ही तेच चेक करत आहे आज की अंड्याचं त्याचं काय झालं. ओ माय गॉड, ए अंड्याचं बर्ड आला. ए बर्ड आला बाहेर, बर्ड आला. वाव अयाश, बर्ड आलाय, बर्ड आला. गाईस तुम्ही सगळे जसे बघाल तर अंड्यातून बर्ड आलेला आहे बाहेर. असं छोटासा बर्ड आहे, मला त्याचा पाय दिसतोय. एक्झॅक्टली तो बर्ड आहे की काय आहे ते बघूया. अयंश बघ काय आहे. वाव, बर्ड आहे. थांब 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 थांब. ए माय गॉड, सिरियसली खरंच बर्ड आहे. हे झूम करता नाही येते, नाही तर तुम्ही बघाल तर एक बर्ड तरी आहे. तुम्ही बघू शकाल, तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाहीये, पण जर तुम्ही बघू शकाल तर एक बर्ड आहे छोटासा. मोठ्या बर्डच्या बाजूला असं एक छोटूसा बर्ड आलेला आहे. ऍक्च्युली ह्या बर्डने 4 अंडे दिलेली. दिसतंय की नाही क्लिअर मला नाही माहिती. त्या बर्डने जवळजवळ 4 अंडे दिलेली. सो 4 अंड्यामधले हा एक बर्ड आलेला आहे. तो गाईस तुम्हाला दिसतंय की नाही क्लिअरली नाही सांगतायत, पण तुम्ही जर बघू शकाल तर हा एक छोटासा बर्ड आलेला आहे बाहेर. हा आमचा फिमेल बर्ड आहे जो आतमध्ये बसलाय. बर्डने जवळजवळ 4 अंडी दिलेली. सो आय थिंक 4 अंड्यामधले हा छोटासा बर्ड आलेला आहे बाहेर. आता आम्हाला त्याला सर्च करावं लागेल की त्याचं कसं त्याची काळजी घ्यायला पाहिजे, त्याचं पुढे काय करायचं कसं आहे ते. तर तुम्ही बघू शकाल हा आहे मेल बर्ड, बाहेरच आहे तो, आणि हा आहे आमचा फिमेल बर्ड. सो एक छोटूसा बर्ड आज आमच्या घरात जन्माला आलेला आहे. ओ माय गॉड, टू आहे. ओ शिट, ओ माय गॉड. अरे मम्मी दो बोट को दो आगे, गाईस तुम्ही बघाल तर 2 आलेत. माय गॉड. सो गाईस तुम्ही बघाल तर बर्डने आज 2 छोटे छोटे पिल्ल दिलेले आहेत. मीन्स की 4 अंडी होती, 4 अंड्यामध्ये 2 अंडे फुटलेले आहेत, अजून 2 बाकी आहेत. सो आपण बघूया की कधी येईल तेही बर्ड. सो आज तुम्ही बघाल एकदम छोटे छोटेसे बर्ड आहेत. ते आज बाहेर आलेले आहेत. जर कोणाला माहिती असेल की हे बर्ड आल्यावरती काय करायचं, त्यांना कसं काळजी घ्यायची, तर प्लीज मला कमेंट करून सांगू शकता. सो बघूया आपण पुढे हे बर्ड्स कसे मोठे होतात. सो अयांशला हा प्रश्न पडलाय की आता बर्ड्सला छोटे छोटे पिल्ल झालेले आहेत. सो आता गोवा जायचं की नाही जायचं? अयांश सांग काय करायचं. तुला आता गोव्याला जायचंय की कॅन्सल करूया? कॅन्सल. नाही नाही का, जाऊया आपण. आपण कोणाकडे तरी छान असं ठेवून आपण जाऊया गोव्याला. ओके. आता कालपर्यंत त्याची इच्छा एवढी होती गोव्याला जायची. रोज सकाळी उठला की तो विचारतो की गोव्याला कधी जायचं, गोव्याला कधी जायचं, आणि आज छोटे छोटे पिल्ल बघून म्हणतो गोव्याला नाही जायचंय. मेल बर्ड पण आतमध्ये गेलेला आहे. सो ये मेल बर्ड है एंड ये फीमेल बर्ड है. फीमेल बर्ड बाहेर आलाय खूप वेळानंतर, आणि आतमध्ये त्याचे 2 हे घरामध्ये छोटे छोटे बर्ड्स आहेत. गाईस तुम्ही बघू शकाल त्या छोट्या छोट्या बर्डला हा फिमेलच बर्ड फीड करतोय. लेट्स सी. आता मी झाली आहे रेडी, आणि बर्ड्सला बघाल तर बर्ड्स तुम्ही बघाल तर दोघं पण फीड करतात, मेल अँड फिमेल दोघं पण त्याला फीड करतात आतमध्ये. मेल बाहेर आला आवाज ऐकून लगेच. अयांश विवांश गेले आहेत स्कूलमध्ये आणि मी झाली आहे रेडी, बिकॉज काल जर तुम्ही बघाल तर अयांश विवांशची ग्रूमिंग केली आहे. सो टुडे इज माइन टाइम. सो आणि बर्ड बघाल
तर बर्ड दोघंही फीड करतात त्याला, मेल बर्ड फिमेल बर्ड दोघंही त्या दोन छोटे छोटे बर्ड जे झाले आहेत त्यांना फीड करतात. सो लुक ॲट द बर्ड. त्यानंतर मी निघाली खाली आलेली. खाली जसं मी बोलली आज माझा टाईम आहे स्पेशल. काल मुलांचा ग्रूमिंग होता, आज माझा आहे. सो त्यासाठी मी गेली एका पार्लरमध्ये. ती माझी फ्रेंडच होती. मी होती म्हणजे आहे. मी पण फर्स्ट टाइम आले आहे. मी तुम्हाला नक्कीच फीडबॅक देईन की कसं आहे काय आहे, बघूया. सो पार्लरमध्ये मी झाली पूर्ण रेडी. तिने माझं खूप सगळं जे आहे ते पूर्ण चांगल्या प्रकारे केलं. त्यानंतर मी गेली ऑफिसमध्ये माझी काही कामं होती उद्या आणि म्हणजे नंतर मी नसेल, त्यामुळे ती कंप्लीट केली. सो इथे माझ्या एका फ्रेंडने आणला आहे लाडू आणि तो मी हा ड्रायफ्रूट लाडू आहे. नाईस. सो तिथे मला अजून थोडा जास्त वेळ लागला, म्हणून मी विवांशच्या बसमध्ये पण फोन करून सांगितलं की तुम्ही त्यांना ऑफिसमध्येच सोडा. सो विवांश पण ऑफिसमध्येच आले, पण ऑफिसमध्ये आल्यावरती त्यांचा ॲज युजल बसती सुरू झाली. सो मीही जास्त वेळ बसली नाही. मग त्यांना घेऊन रिटर्न घरी आली. घरी आल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये ॲक्च्युली विवांशने तशी खूप मजा केली. त्यांची जिथे तिथे मस्ती चालूच असते. सो त्यांना बेस्ट पार्ट की त्यांना तिथे खाण्यासाठी चॉकलेट मिळाली, त्यांची फेवरेट. सो माझी जी फ्रेंड होती त्यांनी त्याला चॉकलेट दिली, त्यांची अजून मजा झाली. त्यानंतर मी घरी आली. घरी येऊन सगळं जेवण वगैरे बनवून आम्ही रिटर्न खाली आलो. खाली थोडी भाजी आणि थोडंसं फ्रूट घ्यायचं होतं. तसं बघाल तर मला उद्या जायचं आहे संध्याकाळी बाहेर, त्यामुळे थोडंफारच घ्यायचं होतं, ते घेतलं. सो ते घेतल्यानंतर विवांशला घ्यायचे होते सँडल, बिकॉज आता पावसाळा चालू, गोव्याला जायचं, त्यानुसार आम्ही सँडल्स घेतले दोघांना. त्यानंतर सँडल घेऊन आम्ही घरी जात होतो. घरी जाताना निघालो. सो तिथे मला भेटल्या माझ्या फ्रेंड्स खालीच. सो मी त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला आणि हा असा प्रकारे आजचा दिवस स्पेंड झाला. असं उद्या रात्री निघणार आहे गोव्यासाठी. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा, तुम्हाला ब्लॉग छान छान बघायला मिळेल. सो थँक्यू.